हा, दंडवत प्रणाम. आपण आता आलेलो आहेत श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम करमाड. बर येऊ दे तर हे कशासाठी पंगत आहे घे नाही, देवपूजा चालू आहे. हो बरं आषाढी निमित्त. बरं इकडे ठीक आहे. हे काय चरण पादुका आहे का काय ते? हो हो नमस्कार. या ठिकाणी आपण श्रीकृष्ण मंदिर करमाड या ठिकाणी आलो. मंदिरचं अत्यंत सुंदर असं बांधकाम चालू आहे. बांधकाम अत्यंत टप्प्यामध्ये आहे. भक्तांची आणि भाविकांची इथे प्रचंड गर्दी आहे. कारण आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी निमित्त बरेचसे भक्त जे आहेत ते दर्शनासाठी आले आहेत. आपण जाणून घेऊ काय एक्झॅक्टली मंदिराची कल्पना आहे, मंदिराचं काम कसं चालू आहे आणि कधीपासून एक्झॅक्टली आता हे मंदिर पूर्ण होईल. रामकृष्ण हरी. श्रीकृष्ण महाराज. जय श्रीकृष्ण. परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या असीम कृपेने संपन्न होत असलेला आजचा हा कार्यक्रम आषाढी निमित्त सर्व सद्भक्त मंडळी देवपूजा प्रसाद वंदन करण्यासाठी येत आहे. आणि परब्रह्म परमेश्वर भगवान श्रीकृष्ण महाराजांची 16.5ची तीर्थस्थानाची सुंदर अशी मूर्ती आहे. आणि परब्रह्म परमेश्वर भगवान श्रीकृष्ण महाराजांच्या कृपा प्रसादाने आपण बघू शकता की या मंदिराचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे. विशेष म्हणजे भगवान श्रीकृष्ण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तू नुसतं उभा राहा, मी अनन्य चिंतयंतो माम येजना परिपासते तेषां नित्याभियुक्तानम योगक्षेमम वाम्यम. तू अनन्यपणे माझी भक्ती कर, तुझा योगक्षेम मी चालवणार आहे, तुला काही कमी पडू देत नाही. हे साक्षात परब्रह्म परमेश्वरांनी वचन दिलेले आणि त्या वचनाच्या अनुषंगानं वचन प्रॅक्टिकली प्रतितीपंथ आहे, अनुभवाला येतोय आपल्याला. साक्षात परब्रह्म परमेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पहिल्यापासून कामाला सुरुवात केली. मंदिराची सुरुवात केल्यानंतर कुणाला 1 रुपयाही न मागता मंदिराचं काम सुरू झालेलं आहे. सद्भक्त मंडळी बघायची, बाबा माझे 11,000 रुपये, बाबा माझे 20,000 रुपये, स्वतःहून भक्त मंडळींना या मंदिराला दान दिलेलं आहे. साक्षात परब्रह्म परमेश्वर श्रीकृष्ण महाराजांचा कृपा प्रसाद आहे, वरदान आहे की भगवंतांनी वचन दिलेलं आहे, तू अनन्यपणे माझी भक्ती कर, तुला मी काही कमी पडू देत नाही. आणि फक्त प्रॅक्टिकली हा प्रतिती पंथ आहे, अनुभवाला येणारा आहे. आपल्या समोर हे साक्षात मंदिर हे असं आहे की परब्रह्म परमेश्वराच्या कृपेने संपन्न होत असलेलं. आता जवळजवळ 90% काम झालेलं आहे. आतापर्यंत त्याला 80 लाख रुपये लागलेले आहे आणि सद्भक्त मंडळांनी हे स्वतःहून देणगी दिलेली आहे. कोणाचंही असं नाव नाही, काही नाही. आणि या आश्रम महानुभाव आश्रम करमाड इथं लहान लहान 5-10 मुलं आहेत, छोटी 1-1, 2-2 महिन्याची अशी लहान लहान मुलं आहेत. ती 40 मंडळी या आश्रममध्ये आहेत. 1 एकरचा हा परिसर आहे, अत्यंत रम्य आणि सुंदर आहे. आणि इथं संस्कार शिबिर सुद्धा मे महिन्यामध्ये राबवले जात असते. दिनांक 1 ते दिनांक 30 तारखेपर्यंत 1 महिनाभर इथं बाल संस्कार शिबिर असतं, लहान मुलांचं संस्कार शिबिर असतं. इथं अन्नदान वगैरे सगळं त्यांना मुलांना मोफत असते. वह्या, नोटबुक, पुस्तक सुद्धा आपण देत असतो. आणि वर्षभरात परब्रह्म परमेश्वर चक्रपाणी महाराजांचा अवतार दिन सुद्धा इथं साजरा होत असतो. नोव्हेंबर महिन्यामध्ये इथं 10व्या महिन्यामध्ये आपण इथं कार्यक्रम घेत असतो. 1000-2000 मंडळी इथे त्यावेळेस कार्यक्रमाला उपस्थित असते.
त्यानंतर आपण इथं बद्रिकाश्रम तीर्थदर्शन यात्रा सुद्धा काढत असतो, 2 धामची यात्रा ती सुद्धा आपण काढत असतो. अनेक प्रकारचे उपक्रम इथं राबवले जात असतात आणि तेही उपक्रम निस्वार्थ भावनेतून कसलेही कोणाकडून 1 रुपयाही न घेता ते उपक्रम राबवले जात असतात. आणि साक्षात परब्रह्म परमेश्वराची कृपा असल्याशिवाय कोणत्याही गोष्टी घडू शकत नाही. आणि ती कृपा आपण निष्कामपणे वागल्यानंतर परमेश्वर सहाय्य करत असतो आणि ते सहाय्य आम्हाला होतं. श्रीमान सद्भक्त माऊली इथं आषाढी निमित्त आलेले आहे आणि आपल्याशी सुसंवाद साधण्याचा योग आलेला आहे. परमेश्वर आपल्याला सर्वांना निरोगी आयुष्य आणि भावी जीवनामध्ये सुख समृद्धी शांती लाभो. आणि श्रीमान सद्भक्त माऊली साहेब यांना सुद्धा यांच्या भावी जीवनामध्ये सुख शांती समृद्धी लाभो आणि धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर होत राहू ही ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे आशीर्वाद पर 2 शब्द संपवतो. दंडोत प्रणाम. जय श्री कृष्ण.